बऱ्याच ठिकाणी भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे. एकनाथ शिंदे साहेब आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत, दादा आपापल्या लेवलला प्रयत्न करत आहेत. पण जर प्रभाग रचनेचा फायनल निर्णय आपण बघितला तर तसा बघितला तो रेव्हेन्यू विभागाकडे असतो आणि रेव्हेन्यू विभाग कोणाकडे आहे तर भाजपकडे आहे. त्यामुळे कुणी किती डोकं आपटलं तरी शेवटी निर्णय हा भाजपच्या अनुषंगानेच होणार. म्हणजे आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करण्याचं आणि तिथं अजितदादांची ताकद कमी करायचं. आता हे नेत्यांमध्ये चर्चा होती, आता कार्यकर्त्यांमध्ये या बाबतीतली चर्चा ही सुरू झालेली आहे. त्यामुळे तिथं असणारे जे कोणी इच्छुक नगरसेवक नाही तर जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना संदेश गेलेला आहे की भाजप या दोन पक्षाची गळचेपी नाही तर तिथं कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून त्यांचा श्वास हा दाबण्याचा प्रयत्न तिथं करत आहे. पण हे सर्व मॅनेज इलेक्शन होणार आहे. दुर्दैव असं की राहुल गांधीजी जो मुद्दा घेत आहे वोट चोरीचा ते तर विषय आहेच. अजून सुद्धा 14 लाख मतं गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेली आहेत या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये म्हणजे तिथं स्वराज्य संस्थेमध्ये ते जे काही इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये तर तो वोट चोरी होणारच. पण प्रभाग रचनेमध्ये सुद्धा खूप मोठी चोरी या शासनाच्या माध्यमातून तिथं केली जाते. म्हणजे लोकशाही राहिली बाजूला आणि दडपशाही हुकुमशाही या राज्यामध्ये आली असं आपल्याला म्हणावं लागेल.